अकोल्यात कपाशीच्या बीटी वाणाचा पुरवठा कमी असल्यानं बियाणं केंद्रावर भर उन्हातच शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या। तापत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका असताना सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता उन्हातच शेतकऱ्यांच्या संबंधित वाणाच्या बियाणांची विक्री करण्यात आली। उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात येत्या 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता। मात्र शहरातील बियाणे विक्री केंद्राच्या परिसरात उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही। पिण्याचं पाणीही तिथे ठेवण्यात आलं नाही। त्यामुळे 26 मे रोजी अंगाची लाही करणाऱ्या उन्हातच दुपारपर्यंत बियाणे विक्री केंद्रासमोर रांगेत उभं राहून शेतकऱ्यांना वाणाच्या बियाणांची खरेदी करावी लागल्याचं चित्र आहे। बीटी कपाशी संबंधित वाणाच्या अकोला शहरातील 5 विक्रेत्यांकडे कृषी विभागाचे 5 बियाणे निरीक्षक, महसूल विभागाच्या 5 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात बियाणांची विक्री करण्यात आली। आम्हाला हे बियाणं काही परवडून नाही राहिलं। 4 वाजतापासून पहाटे 4 वाजतापासून आम्ही इथं आलेलो आहोत, नम्रात लागलेलो आहोत। हे ऊन म्हणते काय आहे आणि आम्हाला तुम्ही इथं प्रशासन काहीच नाही, 2-2 पाकिट देऊन राहिलेले आहे। यांना आमचं काही पोट भरणार नाही। शेतकऱ्यावर लक्ष देणारं कोणीच नाही आहे। सरकारने काही याच्यावर पर्याय काढावा ही आमची विनंती आहे सरकारला। कंपनीकडे भरपूर साठा आहे, पण हे दुकानदार जास्त देत नाही आहेत। MRP रेटने फक्त 2-2 पाकिटं देत आहेत आणि सकाळी 6 वाजतापासून पुरा परिवार येऊन लाईनीत लागावं लागतो, तेव्हा कुठे 2-2 पाकिटं मिळत आहेत। आणि कंपनीनं असं जाहीर केलं की माल आम्ही जेवढा पाहिजे तेवढा भरपूर स्टॉकमध्ये पाठवलेला आहे।